नमस्कार मित्रांनो, मी सुनील झोरे, मुंबई महाराष्ट्र। आज मी राजापूरला आहे, बारसू तळेवडे या ठिकाणी। आज आपण व्हिडिओ काढणार आहेत सुरेश झोरे यांच्या घरी, आणि व्हिडिओ म्हणजे त्यांचं होम टूर आम्ही करणार आहेत। तर माझ्यासोबत कॅमेरामॅन आहे आपले यश कोकरे म्हणून, आणि रुची कोकरे हे सोबत आहे, आणि आम्ही व्हिडिओ आता काढताय। तर तुम्ही या व्हिडिओची सुरुवात बघा, कसं हे घर केलं आहे ते। हा यश, ही रुची। हेलो गाइस। हा, आता आपण हा माझा पुतण्या। हा, याचं नाव वेदांत मनीष झोरे। ह्यानेच मला रेकमेंड केलं की काका तुम्ही व्हिडिओ काढा, म्हणजे अजून मजा येईल जरा। तर आम्ही होम टूर करतोय आता सुरेश काकाच्या घराची। चला या सर्वांनी। हे आहे बाहेरचा कंपाऊंड आहे सुरेश काकाचं। खळं बोलतात त्याला गावच्या भाषेत। हे एंट्रन्स आहे। हे हॉल आहे सुरेश काकाचा। देवार आहे त्यांचा, हा त्यांचा देवार आहे। हे आमचे काकू, आणि हे आमचे घराचे मालक। या घराचे मालक सुरेश काका, आणि ही आमची आजी, सुरेश काकाची आई, पांडू काकाची आई, दशरथ काकाची आई। हा बघा, हे किचन आहे। जरा ते पाणी चालू कर। मस्त एकदम सुरेश काकांनी पाण्याची सोय केलेली आहे, मस्त टाकी लावून। एकदम सुंदर एकदम घर आहे, एकदम सुंदर। हा त्यांचा बेडरूम थोडा पसारा आहे, पण आत्या आमची झोपली आहे, तिला बरं वाटत नाही। मस्त छोटासा बेडरूम आहे। आता हे आहे वॉशरूम आहे, हा वॉशरूम केलाय। हा टॉयलेट वॉशरूम आहे, शॉवर वगैरे लावून मस्त केलंय। आणि त्यानंतर ते बाहेर अशी रिकामी जागा आहे, म्हणजे जेवण वगैरे काय प्रोग्राम करायचा असेल तसं। सर्वात सुंदर म्हणजे सुरेश काकांनी हे मस्त केलंय, बाहेरच्या ठिकाणी वॉश बेसिन काढलंय मस्त एकदम। हा, हे असं घर, इकडे कपडे वगैरे काय धुवायचे असतील, मस्त एकदम व्यवस्थित एकदम हे बघा, नळाची सोय एकदम व्यवस्थित आहे केलेली, एकदम मस्त। आणि त्या ठिकाणी आपण आतमध्ये गेलो होतो, समोर असं घर आहे, सुंदर असं वातावरण केलेलं आहे। हे जे घर आहे थोडं काम चालू आहे। चंद्रकांत कोकरे उर्फ बबलू कोकरे आणि शिवाजी कोकरे, त्याचसोबत रुची कोकरे आणि यश कोकरे यांचं देखील हे घर आहे। थोडं घराचं काम चालू आहे, सध्या तरी बंद आहे। हे मनीष झोरे। नमस्कार साहेब, तुम्ही इथे आमच्या घरी दर्शन दिल्याबद्दल। हे मागची बाजू आहे सुरेश काकाची, बाग आहे सुरेश काकाच्या घरची। किती सुंदर वाटते एकदम, बघा। अतिशय निसर्गरम्य वातावरण, अतिशय सुंदर आणि अतिशय युनिक।
हे होडक्यांचं घर आहे. जे पहिला मास्टर होते सगळ्यांचे, ज्यांनी सगळ्यांना शिकवलं. होडके. आता आम्ही हॉलमधून बाहेर येतोय. हे बाहेरच्या ठिकाणी सुरेश काकांनी मस्त असा टॅरेस बनवलाय मस्त वरती जायला. लाईट भेटू येऊ शकता वरती. हे बघा एंट्रन्स वरच्या टेरेस. मस्त सुंदर. ह्याला नाव दिलंय व्हाईट हाऊस म्हणून नाव दिलंय सुरेश काकांनी. बघा हे टॅरेस वगैरे आहे मस्त एकदम. चिरी बिरी टाकलेले आहेत कारण ते झाडांसाठी. सुंदर एकदम आहे. पाऊस खूप आहे गावी. एकदम सुंदर वातावरण आहे एकदम खतरनाक. हे बघा माझ्या मागून असं वातावरण बघा मस्त ॲटमॉस्फिअर एकदम. इथे सुरेश बाबांची झाडं दाखवा. मला पण दाखवा. 8 काजूची झाडं लावली. असं मध्ये मध्ये ब्लॉगची बोलत दाखवा. तिला तर आवाज कमी होतो. हॅलो गाईज. मस्त सुंदर 8 काजूची झाडं लावली आहेत सुरेश काकांनी. मस्त एकदम केलंय गार्डन. पाऊस पडतोय. कुठला तर खायला मज्जा. त्या घरात एकच प्रॉब्लेम आहे, खड्डे तर वर मार. बघा एकदम आता इथून मुंबईला जाताना आमचा रस्ता त्या ठिकाणी आहे. एकदम जास्त पण लांब नाही, जवळच आहे. ते घर दिसतंय ना, ते घर दिसतंय त्या ठिकाणीच जवळच आहे. म्हणजे जास्त पण लांब नाही, म्हणजे 500 मीटरवर रस्ता आहे आमचा. म्हणजे डांबरी रस्ता. त्या ठिकाणी गाड्या वगैरे सर्व येतात. इथे जरा कच्चा जरा हे आहे आपला रस्ता आहे, कच्ची वाट आहे. ती वाट दिसत असेल तुम्हाला. ते पाठीमागे शेवटलं घर आहे व्हाईट येल्लो रंगाचं. तिथून ती वाट गेलेली आहे अशी पुढे 3 किलोमीटर पर्यंत. ही आमच्या गावची झाडं, आंब्याची झाडं. हा मस्त सुंदर एकदम केलंय. आणि हे जे घर आहे ना आमच्या राजापूर बारसूर तळेवाडीमध्ये 1 नंबर घर आहे. युनिक अजून 1 नंबर घर आहे. व्हाईट हाऊस बोलतात त्याला. व्हाईट हाऊस. म्हणजे ह्याची जी सुरेश काकांनी जी रचना केली एकदम जबरदस्त केली आहे आणि मस्त एकदम आहे. आणि पुऱ्या राजापूर बारसूर तळेवाडीमध्ये नंबर 1 घर आहे, नंबर 1. अजून नंबर बनायचं बाकी आहे. बघा हे असं बसायचं केलंय काकांनी. हे खळं बोलतात त्याला. इथे असं या ठिकाणी बसायचं आहे. हा हे आमची काकू या घराची मालकीन. लाजते आमची काकू, कॅमेरा समोर थोडी लाजते आहे पण मस्त एकदम. आणि काका आमचे पण एकदम मस्त आहे एकदम. आणि नमस्कार काका. काका मला विचारायचं आहे तुमची कल्पना कशी आली या ठिकाणी घर बांधायची? म्हणजे असं तुम्ही आता पूर्वी कसं जुनं घर आपलं इथून 3 किलोमीटरवर आहे, म्हणजे आजोबांनी बांधलेलं. तर इथून कसं अर्ध्या 500 मीटरवर आपलं रस्ता आहे आणि जागा पण एकदम सुंदर आहे, व्यवस्थित एकदम. तर तुम्हाला असं वाटलं कसं की ते घर असं एकदमच मस्त एकदम मजा? आणि माझ्या मते हे जे घर आहे ना आमच्या तळेवाडी बारसूमध्ये 1 नंबर घर आहे. म्हणजे एकदम जे तुम्ही बनवलं आहे ना, जे एक एक गोष्टी एक एक असं म्हणजे बाथरूमचे या ठिकाणी वॉशरूम वगैरे, परत वॉश बेसन बनवलं आहे, तो 1 नंबर जबरदस्त आहे ते एकदम.
म्हणजे एखादा कोण पान खायला आला आणि थुकायला गेलं ना तर तिकडे थुकण्यासाठी ते वॉश बेसन बनवले. तर तुम्हाला काय वाटतं असं, म्हणजे तुमचे मनोगत विचार आम्हाला 2 शब्दात बोला. मला काय, मी आपलं माझ्या इच्छानुसार केलेलं आहे. माझ्या सगळ्या प्लॅननुसार केलेलं आहे मी. हम्म. जास्त मोठं पण आवडावडा घर केलेलं नाही. हां. छोटंसं घर केलं. छोट्या घरामध्येच मी सगळं मस्त करणार आहे. अच्छा. आणि जसं मला आणखीन काय करायचं आहे त्याच्यामध्ये बरोबर बदलावा करायचा आहे ते मी आस्ते आस्ते करणार आहे. बरोबर. आणि काय म्हणजे माझं घर जे आहे ना ते जरा हवेशीर आहे. आणि उंच हे भागावरती घर आहे. किती स्क्वेअर फूट मध्ये झालंय? हे मला वाटतं 25 बाय 30 मध्ये. 25 बाय 30चं. आणि किती महिन्यात झालंय घर? घर जसं बघायला तर मिस्त्री तर थांबवलं जरा. हां. ते घर माझं 6 महिन्यामध्ये झालं असतं. 6 महिन्यामध्ये ना? झालं असतं पण ते तर गेल्या वर्षी 2024 ला तुमचं घर झालं ना? मे महिन्यात 14ला 2014 घर पेश झालं. जो घर 2025-24 गेल्या वर्षी 2024. हा 24 ला. हा. 14 आता साधारण ह्या घराला खर्च काय आला तुम्हाला? म्हणजे हा घर असा 1 BHK टाईपचा आहे, तर साधारण घराला खर्च किती आला असेल? म्हणजे एखाद्या कुणाला जर बांधायचं झालं तर हे तुमचं एवढं सुंदर घर बघून लोकांना असं वाटेल सुंदर घर आहे, मग त्यांना एक आयडिया अशी मिळेल अशी की खळप हा. पाडलं परत मागची पडवी काढली, हा रूम काढलं, त्याच्यावर मला 19 लाखापर्यंत गेलं. आणि अजून अच्छा. ते खर्च वाढणार आहे. थोडंफार ते आता सुरेश काकाचं म्हणणं हे आहे की आता त्यांना थोडं गार्डनचं काम करायचं आहे, म्हणजे झाडं लावायची आहेत. झाडं अजून लावायची आहे, तर थोडंफार खर्च आहे. इथे एक सर्वात चांगलं म्हणजे सुरेश काकांनी केलं आहे हे पॉईंटसाठी. एखादा बाहेरचा पाहुणा आला चार्जिंग लावायला. त्यांना चार्जिंग करायला, एखादं काय चार्जिंग करायचं, फॅन वगैरे लावायला, हे चांगलं आहे केलं. हा. असं वरती लाईटीचा पॉईंट केलाय. आणि ह्या लाईटीचा पॉईंट असं केलंय, हे बघा पॉईंट असं, इन केस कधी काय कारणामुळे लाईट गेली तर तो अडॅप्टर काढून त्याला बल्बही अटॅच करू शकतो, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही. आणि इकडे पण एक पॉईंट दिलाय त्यांनी लाईटीचा, असं हे आहे. आणि संध्याकाळचं जर आपण बघायला गेलो ना तर ह्या ठिकाणी एकदम मस्त वातावरण आहे, सनसेट, आणि गार हवा अशी वाटते एकदम, म्हणजे असं नाही कधी पण या. आणि काकांनी पाण्याची व्यवस्था म्हणजे कशी केली आहे की बोरिंग पाडले तिथे. बोरिंग म्हणजे मी तुम्हाला दाखवतो झूम करून, त्या ठिकाणी ती बोरिंग आहे. आणि ते बोरिंगचं पाणी एवढं सुंदर आहे, म्हणजे असं 4 घरांना पाणी जातं असं. असं मस्त एकदम वातावरण आहे. हा बघा, हे चिरे वगैरे काकांनी टाकलेत. ते चिरे ते काय झाडांच्या बाउंड्रीसाठी ते टाकले ते वरचं. वरती काकाचा बाकी आहे. व्हाईट हाऊस म्हणून या काकांनी नाव दिलेलं आहे, व्हाईट हाऊस. चला मग मित्रांनो, मी व्हिडिओ इथेच थांबवतो. आपल्याला घर काकाचं आवडलं असेल ना तर चांगलं तुम्ही कमेंट मारा. चांगला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.